नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगा स्टोर या आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून आपण आज कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, जसं आपण दर रविवारी घेत आलो आहोत. आज मी जी कंपनी निवडलेली आहे कंपनी अनालिसिससाठी ती आहे एक्सप्रो इंडिया लिमिटेड. ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे जी आता काही महिन्यांपासून तेजीमध्ये आहे आणि रडावरती येण्याचं कारण सुद्धा तेच आहे. तर ह्या कंपनीची आज आपण माहिती घेणार आहोत. तर आपण कंपनी अनालिसिस कसं करतो ते इंट्रोडक्शन, स्वॉट अनालिसिस, पॅरामीटर्स ऑफ स्टॉक, टेक्निकल्स, फंडामेंटल, शेअर होल्डिंग पॅटर्न अशा प्रकारे आपण कंपनीची माहिती घेत जातो. आता आपण अगोदर नीड टू नो बघूया आणि मग पुढे जाऊया. नीड टू नो हे सगळ्या कंपन्यांसाठी लागू आहे. ह्याच्यामध्ये शेअर कधी घ्यायचा, कधी विकायचा, कधी होल्ड करायचा ह्या गोष्टी आहेत. शेअर कधी घ्यायचा, व्हेन टू बाय, व्हेन द प्राइस इज लो, ऑब्व्हियसली म्हणजे की शेअरची किंमत कमी असताना डिक्लायनिंग मार्केटमध्ये घ्यायचा. जसं आपण बाजारात जाऊन कुठलीही वस्तू स्वस्तात घ्यायला बघतो तसंच शेअरच्या बाबतीतही लागू आहे. सेल कधी करायचा, तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन झाल्यावरती किंवा तुमचं टार्गेट प्राइस जी तुम्ही ठेवली ती आली किंवा तुमचं स्टॉप लॉस हिट झाला, या कुठल्याही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली की तुम्ही विकून टाकायचं, शेअर एक्झिट करायचं. तर आणि होल्ड कधी करायचं, तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन नुसार त्या कालावधीसाठी किंवा त्या कंपनीबद्दल काही चांगली तुम्हाला अपडेट मिळाली, काही गुड न्यूज आली किंवा कंपनीचे रिझल्ट चांगले येणार असतील असं काही कळलं तर होल्ड करायचा. तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काही इंट्राडे असेल तर एक दिवस किंवा एक आठवडा, एक महिना, एक वर्ष इत्यादी. आता आपण कंपनीची इंट्रोडक्शन घेऊया, माहिती घेऊया. एक्सप्रो इंडिया कंपनीचं नाव आहे. पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, कारण का शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहे. ज्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड नसतात त्या प्रायव्हेट लिमिटेड असतात. ह्याचा प्रमोटर किंवा पेरेंट ग्रुप आहे बिर्ला ग्रुप, त्याच्यामुळे फेमस प्रमोटर आहेत. त्यानंतर 1998 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. याचे चेअरमन आहेत सिद्धार्थ बिर्ला आणि सी भास्कर हे आहेत ह्याचे एमडी अँड सीईओ. पॉलिमर प्रोसेसिंग इंडस्ट्री मधली ही कंपनी आहे. कोलकाता इथे याचे हेडक्वार्टर आहे. 373 करोड ह्याचा रेव्हेन्यू आहे. बॉब फिल्म, कोक्स कास्ट फिल्म्स, कोक्स शीट्स, डाय इलेक्ट्रिक फिल्म्स अँड थर्मोफॉर्म्ड लायनर्स हे याचे प्रोडक्ट्स आहेत. हा आहे म्हणजे इथे मी स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट ह्याचं थोडक्यात अनालिसिस दिलंय. हे आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. स्ट्रेंथ्स बघूया. हाय पेट्रोस्की स्कोर, कंपनी विथ स्ट्रॉंग फायनान्शियल, कंपनी विथ हाय ईपीएस growth in net profit with increasing profit margin quarter on quarter, growth in quarterly net profit with increasing profit margin year on year, increasing revenue every quarter for the past 3 quarters, increasing profit every quarter for the past 3 quarters, strong cash generating ability from core business, improving cash flow from operation for the last 2 years, book value per share improving for the last 2 years, stock gain more than 20% in 1 month. म्हणजे काय, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. प्रॉफिट, ईपीएस, कॅश फ्लो, बुक व्हॅल्यू कंपनीची वाढतीये, 20% पेक्षा जास्त एका महिन्यात स्टॉकनी गेन केले. खूप चांगली गोष्ट आहे ही. आता आपण विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट बघूया. विकनेस एकच आहे कंपनीचा, डिक्लायनिंग नेट कॅश फ्लो. कंपनी नॉट एबल टू जनरेट नेट कॅश, म्हणजे थोडी इलिक्विड आहे कंपनी. कंपनीमध्ये पैशाचा ओघ थोडा कमी झालेला आहे असा याचा अर्थ होतो. हा विकनेस आहे. हायएस्ट रिकव्हरी फ्रॉम 52 वीक लो पासून हायएस्ट रिकव्हरी झाली आणि मागच्या 6 महिन्यामध्ये या कंपनीचा शेअर 40च्या आसपास जो होता 6-7 महिन्यांपूर्वी, तो तिथून वाढून जवळजवळ 250 पार करून गेला, 250ची लेवल. त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता 52 वीक लो पासून रिकव्हरी किती चांगली झाली. अपकमिंग रिझल्ट फॉर निफ्टी 50 विथ डिक्लाइनिंग शेअर प्राइस ओव्हर द वीक, इन्क्रीजिंग ट्रेंड इन नॉन कोर इन्कम, हे 2 थ्रेट आहेत कंपनीचे. आता आपण पुढे जाऊया. पॅरामीटर्स ऑफ स्टॉक बघूया. करंट मार्केट प्राइस सीएमपी 264.95 म्हणजे 265 धरा तुम्ही. 52 वीक लो 18.75, 52 वीक हाय 333, म्हणजे अजूनही या कंपनीला वाढायला स्कोप आहे. मार्केट कॅपिटल 313 करोड म्हणजे खूप छोटी कंपनी आहे, स्मॉल कॅप कंपनी आहे. कारण का 5,000 करोडपेक्षा कमी मालमत्ता आहे कंपनीची. 5,000 ते 20,000 म्हणजे मिड कॅप, 20,000 पेक्षा जास्त म्हणजे लार्ज कॅप. डिव्हिडंड देत नाही. फेस व्हॅल्यू 10 रुपये. अर्निंग पर शेअर 7.07, पी रेशो 37.48 आणि इंडस्ट्री पी 11.11, म्हणजे खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे. बुक व्हॅल्यू 76.09, खूप स्ट्रॉंग बुक व्हॅल्यू आहे. प्राइस टू बुक रेशो 3.48 म्हणजे जास्त आहे. 1 किंवा 1 पेक्षा खाली पाहिजे आयडियल. बीटा 0.40 म्हणजे खूप कमी वोलाटाईल, कमी मोमेंटम वाला स्टॉक आहे. फार हालचाल या शेअरमध्ये होत नाही. डिलिव्हरेबल 65.03% म्हणजे अधिकतम लोक या शेअरमध्ये डिलिव्हरी घेतात आणि ही चांगली गोष्ट आहे. 35% शेअर फक्त इंट्राडे आणि अशा याच्यात ट्रेड होतात.
आता आपण पुढे जाऊया, टेक्निकल्स बघूया. टेक्निकल्स मध्ये मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर आणि पिव्होट लेवल येतात. 5 and 20 डे म्हणजे शॉर्ट टर्म, 20-50 म्हणजे मीडियम टर्म आणि 50 and 200 डे म्हणजे लॉंग टर्म. तिन्हीला बुलिश आहे, कारण का तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून शेअरची प्राइस वर गेली आहे, म्हणजे शेअर अपट्रेंड मध्ये आणि ही चांगली गोष्ट आहे. क्लासिक फिबोनाची कॅमरीला 3 प्रकारच्या पिव्होट लेवल असतात. R1, R2, R3, S1, S2, S3 3 प्रकारचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल आहेत. R1, R2, R3 ला पार करून शेअरची प्राइस वर गेली म्हणजे ब्रेकआउट आलेला आहे. S1, S2, S3 या 3 सपोर्टला पार करून शेअरची प्राइस खाली आली म्हणजे ब्रेकडाऊन आलेला आहे, निगेटिव्ह टेरिटरीमध्ये स्टॉक गेलेला आहे. आता आपण फंडामेंटल्स बघूया. रेव्हेन्यू पासून सुरुवात करूया. रेव्हेन्यू, बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट सगळा डेटा करोड रुपीज मध्ये आहे आणि हा सगळा 5 वर्षाचा अॅन्युअल डेटा आहे 2017 ते 2021. रेव्हेन्यू बघूया. 319,307, 346, 354, 373 चांगला रेव्हेन्यू आहे कंपनीचा. पुढे जाऊया. इन्कम स्टेटमेंट बघूया आपण. इथे आपण सेल्स, अदर इन्कम आणि नेट प्रॉफिट बघणार आहोत. बाकीच्या कॅटेगरी तुम्हाला मी सांगेन तशा अॅनलाइज करायच्या आहेत. हा सुद्धा अॅन्युअल डेटा आहे. सेल्स बघूया. सेल्स आणि रेव्हेन्यूच्या व्हॅल्यू सेम आहेत आणि चांगला आहे सेल्स आणि रेव्हेन्यू कंपनीचा. अदर इन्कम बघूया. 3, 4, 7, 1 आणि 2 2017-2019 वाढला होता, 2020-21 मध्ये कमी झालाय, ही चांगली गोष्ट आहे. पण आणि अदर इन्कम जनरली ह्या लेवलला असल्याला काही हरकत नाही. नेट प्रॉफिट बघूया. -12, 10, 2, 0 आणि 8 म्हणजे 2017 मध्ये लॉस मध्ये होती कंपनी, निगेटिव्ह नेट प्रॉफिट आहे म्हणजे. त्यानंतर 2018 मध्ये पॉझिटिव्ह आला, 19-20 मध्ये कमी आला, 20 मध्ये 0 म्हणजे बॉर्डर लाईन होती लॉस मध्ये जाण्याच्या कगारवर, आणि त्यानंतर वाढला 21 मध्ये म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स सुधारलाय असं आपण एक इन्फरन्स काढू शकतो. ही चांगली गोष्ट आहे. आता बॅलन्स शीट बघूया आपण. शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, करंट लायबिलिटी, करंट ऍसेट्स हे आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये. शेअर कॅपिटल 11 करोडला कॉन्स्टंट आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस बघूया. 56, 67, 69, 17, 78 कंटिन्युअस वाढतायत 5 वर्षामध्ये. चांगली गोष्ट आहे ही. कंपनी डिव्हिडंड, बोनस वगैरे रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणून देते. ही कंपनी छोटी आहे त्याच्यामुळे देत नाही, पण रिझर्व्ह अँड सरप्लस कंपनीचं वाढतायत, ही कुठल्याही कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. करंट लायबिलिटीज आता आपण बघूया. 131, 127, 113, 119, 114 कंटिन्युअस कमी झालेल्या आहेत 5 वर्षात, ही चांगली गोष्ट आहे. करंट ऍसेट्स बघूया. 109, 133, 115, 117, 122 चांगले आहेत करंट ऍसेट्स. आणि करंट ऍसेट करंट लायबिलिटी कम्पेअर केली तर करंट ऍसेट इज ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी आणि ही चांगली गोष्ट आहे. बाकीच्या कॅटेगरी तुम्हाला अशाच अॅनालाइज करायचे आहेत. सगळ्या कॅटेगरी अॅनालाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण कॅश फ्लो बघूया. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, नेट इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो आपण बघणार आहोत. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बघूया. 23, 34, 28, 38, 47 खूप चांगला ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजचा कॅश फ्लो आहे. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीजचा कॅश फ्लो बघूया. -1, +28, 7, -6 आणि -1 म्हणजे 2017 मध्ये निगेटिव्ह होता, 2018 आणि 19 मध्ये पॉझिटिव्ह होता, पण कमी कमी होत गेला. 2020 मध्ये निगेटिव्ह आणि 2021 मध्ये निगेटिव्ह आहे, पण 20च्या तुलनेत सुधार झाली आहे. पण निगेटिव्ह इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी कॅश फ्लो ही चांगली गोष्ट नाही आहे. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे फिजिकल ऍसेटची खरेदी आणि सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट. फिजिकल ऍसेट म्हणजे फर्निचर, बिल्डिंग, लँड, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिक्युरिटी म्हणजे शेअर मार्केट. ह्याच्यातनं कंपनीला चांगले रिटर्न मिळत नाहीत असा याचा अर्थ होतो. नेट कॅश फ्लो बघूया. 1, 0, -1, +5 आणि -4 निगेटिव्ह कॅश फ्लो 2021 मध्ये चांगली गोष्ट नाही आहे. आता आपण पुढे जाऊया. रेशोज बघूया. इथे आपण मार्जिन, रिटर्न रेशोज बघणार आहोत आणि नंतर बाकीचे ग्रॉस प्रॉफिट मार्जिन बघूया. हे रेशोचा हा जो सगळा डेटा आहे पर्सेंटेज मध्ये आणि हा सुद्धा 5 वर्षाचा अॅन्युअल डेटा आहे. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन बघूया. 9.39, 8.40, 9.82, 8.79, 11.56 चांगला ग्रॉस प्रॉफिट मार्जिन आहे. कंपनी आता प्रॉफिट मध्ये आहे असा याचा अर्थ होतो. ऑपरेटिंग मार्जिन बघूया. 4.06, 3.26, 6.16, 5.35, 8.24 चांगला ऑपरेटिंग मार्जिन आहे कंपनीचा. नेट प्रॉफिट मार्जिन आता आपण बघूया. -3.85, +3.41, 0.66, 0.11, 2.23 म्हणजे 2017 मध्ये निगेटिव्ह होता म्हणजे लॉस मध्ये होती कंपनी. 2018 मध्ये वाढला, 2019-20 मध्ये कमी झाला, बॉर्डर लाईन आली कंपनी आणि 21 मध्ये परत थोडासा वाढलेला आहे नेट प्रॉफिट मार्जिन आणि ही चांगली गोष्ट आहे. आता आपण रिटर्न रेशोज बघूया. रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी बघूया. ROE -17.94, +13.20, 2.83, 0.48, 9.29 म्हणजे रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी चांगला आहे. 2017 मध्ये निगेटिव्ह होता, 2018 मध्ये वाढला, 19-20 मध्ये बॉर्डर लाईन झाला आणि 20 मध्ये परत वाढलेला म्हणजे कंपनी परत
लॉसच्या स्थितीमधून प्रॉफिटमध्ये आलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. ROCE बघूया, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 5.82, 4.51, 10.46, 9.66, 15.91, खूप चांगला ROCE आहे कंपनीचा. रिटर्न ऑन ऍसेट्स बघूया, ROA -3.47 प्लस 3.0 म्हणजे 3, त्यात 0.72, 0.12, 2.71, चांगला रिटर्न ऑन ऍसेट आहे. थोडासा अजून वाढायला काही हरकत नाही, पण सॅटिस्फॅक्टरी आहे. 2017 मध्ये निगेटिव्ह होता, नंतर तो कमी होत गेला, पॉझिटिव्ह आला आणि कमी झाला आणि 2021 मध्ये 20च्या तुलनेत वाढलाय, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. आता आपण लिव्हरेज, ग्रोथ आणि टर्न ओव्हर रेशो बघणार आहोत. लिव्हरेज रेशो मध्ये सर्वात महत्वाचा आहे डेट टू इक्विटी रेशो, कंपनीचं कर्ज किती आहे वगैरे हे हा रेशो सांगतो. हा आपण बघूया 2.84, 2.18, 1.85, 1.82, 1.23, 5 वर्षात कंटिन्युअस कमी झालेला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कंपनीकडे कर्ज फेडण्याची कपॅसिटी आहे, कंपनी कर्ज फेडू शकते असा याचा अर्थ होतो. आता आपण ग्रोथ रेशोकडे येऊया. इथे CAGR, कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट दिले सेल्स आणि नेट प्रॉफिटचा. सेल्सचा आपण अगोदर बघूया. 14.70, 9.05, 12.24, 5.41, 10.20, थोडासा कमी होत गेला होता 2017 पासून 20 पर्यंत, 21 मध्ये वाढलेला आहे, चांगली गोष्ट आहे. आता आपण नेट प्रॉफिटचा CAGR बघूया. 8.80, -13.02, -74.30, -81.97 आणि -10.82, म्हणजे फक्त 2017 मध्ये नेट प्रॉफिटचा CAGR पॉझिटिव्ह होता. नंतर मेजर निगेटिव्ह झाला, म्हणजे मेजर फायनान्शियल प्रॉब्लेम आला होता कंपनीला असायचा अर्थ होतो. पण 2020च्या तुलनेत तुम्ही 21 मध्ये बघितलं तर खूप सुधार झाली. निगेटिव्ह टेरिटरी मध्येच आहे, पण खूप कमी झालेला आहे नेट प्रॉफिटचा CAGR आणि सुधार झालेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. पण निगेटिव्ह असणं ही चांगली गोष्ट नाही. आता आपण ऍसेट आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो मध्ये येतात. ऍसेट इन्व्हेंटरी कंपनीचे सांगतात. आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. मोठा ब्लू पॅच आहे हा प्रमोटर स्टेक आहे, मोठा ऑरेंज पॅच आहे हा पब्लिक आहे, वरचा जो आहे तो अदर इन्व्हेस्टर्स छोटी लाईन आणि खालचा जो ग्रीनिश येलोइश जो पॅच आहे तो आहे DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ह्या कंपनीमध्ये FI, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीमध्ये नाही आहे. इथे ब्लू पॅच जो आहे तो प्रमोटर शेअर होल्डिंग आहे 50.02%, म्हणजे हेल्दी प्रमोटर स्टेक आहे. प्रमोटरला कंपनीमध्ये विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे असायचा अर्थ होतो आणि ही चांगली गोष्ट आहे. जो त्यानंतरचा सर्वात मोठा पॅच आहे तो पब्लिक शेअर होल्डिंग आहे 49.07%, खूप चांगला पब्लिक शेअर होल्डिंग आहे. DIIचं इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे 0.1% आणि त्याच्याहूनही कमी 0.01% अदर इन्व्हेस्टिंग आहे. DIIचं इन्व्हेस्टमेंट अजून असायला काही हरकत नाही. तर हे होता शेअर होल्डिंग पॅटर्न. अशा प्रकारे आपण एक्सप्रो इंडिया कंपनीबद्दल माहिती घेतली आहे. जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आयडीवर मला लिहून कळवा. काही सजेशन असेल किंवा काही डाऊट्स असतील शेअर मार्केटबद्दल किंवा कुठल्या कंपनीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची असेल माहिती, तरी सुद्धा मला ईमेल आयडीवर किंवा युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, माझे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आता आपण पुढच्या रविवारी कंपनी अनालिसिसच्या व्हिडिओसाठी भेटणार आहोत, पण उद्या सोमवारपासून आपण मार्केट अफेअर्सच्या सत्रामध्ये रात्री मार्केट अपडेट्स घ्यायलाही भेटणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.